नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं हिमप्रियाज फूड लॅबमध्ये। आज आपण बनवत आहोत हेल्दी असा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा। त्यासाठी आपण एका वाटीमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यात साखर आणि इन्स्टंट ईस्ट घेतलेलं आहे। मग त्यामध्ये आपण थोडंसं मिसळून घ्यायचं आणि बाजूला रेस्ट करण्यासाठी 5 मिनिट ठेवायचं आणि एके बाजूला गव्हाचं पीठ घेऊन 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात थोडंसं मीठ आणि आपण जे ईस्ट तयार केलेलं आणि थोडंसं तेल घालून आपण मिसळून घेऊया। चांगलं मिसळून घेतलं आपण ईस्ट जे आपण सारण बनवलेलं ईस्ट ते आपण पूर्ण मिक्स करून थोडं करून आपण पाणी घेणार आहोत। याच्याने आपले इतका सुंदर आणि टेस्टी पिझ्झा बनतो। पुढे असं खाताना असं वाटणार नाही की तो गव्हाच्या पिठाचा पिझ्झा आहे, इतका सुंदर टेस्ट होतो। अशा पद्धतीने सॉफ्ट असं मळून घ्यायचं, खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप असं घट्ट सुद्धा। घट्ट ठेवलं तर आपला पिझ्झा थोडासा कडक होऊ शकतो आणि एकदम पातळ पण ठेवायचं नाही, मीडियम असं ठेवायचं, सॉफ्ट बनवायचं जेणेकरून आपला पिझ्झा खूप सॉफ्ट होतो। जर तुमच्याकडे अशी पीठ मळण्याची मशीन असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर मग आपलं असं वळण असं हातामध्ये आपण मळून घेऊ शकतो। गव्हाच्या पिठाला असं स्ट्रेच करून घ्यायचा। आता थोडासा चिपकते आपल्या हाताला, नंतर तो जितका आपण त्याला स्ट्रेच करून मळून घेऊ तितका नंतर तो आपला हात सोडून तो चिपकणार नाही। थोडंसं मध्ये मध्ये जेव्हा आपल्या हाताला चिपकलेलं असतं ते काढायचं स्क्रॅपरने किंवा सुरीने किंवा चमच्याने चिपकलेलं असतं ते काढून तुम्हाला जर थोडा वेळ रेस्ट द्यायची असेल तर देऊ शकता, नाही दिली तरी चालेल। अजून रेस्ट दिली तर अजून खूप छान आपला पिझ्झा बनवून तयार होतो। आता मी तर रेस्ट देत नाही, 2 तास झालेले आहेत, मी असंच बनवायला घेते। आता आपण पिझ्झा बनवतोय हेल्दी। जे आपल्या घरामध्ये भाज्या असतील फ्रीजमध्ये त्या घ्यायच्या, तुम्हाला आवडीच्या असतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता याच्यावरती टाकायला टॉपिंगसाठी। आता मी हा पीठ मळला आहे, त्याचे 4 भाग असे कापून घेते, समान 4 भाग कापलेले आहेत। याचे मीडियम साईजचे 4 पिझ्झा तयार होतील, छोटे छोटे। आता हे दोघांना एक एकच पिझ्झा केलं ना तर थोडं क्रिस्पी होईल आणि थोडं जाड आपलं पोळी ठेवली ना तुम्ही तर स्पंजी असं होईल पिझ्झा। तुम्हाला जसं ठेवायचं
वगैरे तसं टाकून लावून लावून जसं आपण भाकरी कशी करतो तसं हे करून everyone is so loud. I just want a little bit of peace and quiet. Pizza sauce, mayonnaise. Give me a sense of direction. Give me some time for introspection. Just wanna be found. जर तुम्हाला कढईमध्ये बनवायचं असेल तर कढई सुद्धा करून घ्यायची आणि 8 ते 10 मिनिट म्हणजे जवळजवळ 7 ते 8 मिनिटामध्ये होऊन त्याच्यावर तुम्ही 8 मिनिटं झाली. Give me a sense of direction. Give me a sense of direction. Give me a sense. Give me a sense. Give me a sense of forward motion. त्यावर आपण आता मिक्स नाही तर ऑरेंज किंवा रेड चिली फ्लेक्स तुम्हाला जे हवंय ते मिक्स तुम्ही टाकू शकता. मग मी आता हे ओव्हनमध्ये ठेवते 180 डिग्री सेल्सिअसवर 8 ते 10 मिनिटं. मी पहिल्यांदा 8 मिनिटाचं हे करते. 8 मिनिटात नाही झालं तर परत. चला तर आपला पिझ्झा तयार आहे. असंच छान छान रेसिपीसाठी तुम्ही इम्प्रियस फूड लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुढच्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करून पाहायला जरूर या. खूप छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बाय.